प्रथम सर्व पत्रकार बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्याची थकीत बिले 5 ते 5.5 कोटी रुपये शेतकऱ्याची बिलं थकवली होती. मी 13/2/2026 रोजी आयुक्त कार्यालय पुणे यांना सुद्धा निवेदन दिलं होतं. 16/2 आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलं होतं, परंतु साखर आयुक्त कार्यालय जिल्हाधिकाऱ्यावर ढकलतंय. जिल्हाधिकारी गप्प बसतात, मी कारवाई करतो म्हणतात, आराशीची कारवाई करतो असं सांगतात. परंतु माझं स्पष्ट मत आहे, साखर कारखानदार सोलापूरच्या जिल्हा अधिकाऱ्याला काय पॅकेज देतात का अशी शंका याला वाव राहिलेला आहे. का तर गेल्या वर्षी सुद्धा मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याच कारखान्यावर आराशीची कारवाई केली नाही. आणि आम्ही शेतकरी भेटायला गेलो तर जिल्हाधिकारी आम्हाला आंदोलनकर्त्याला भेट सुद्धा साधी देत नाही. म्हणून सर्व कारखाने आमदार खासदार सगळे मंत्र्याचे कारखाने आहेत. म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्ही तर शेतकऱ्याचे कैवारी व्हा. आमचे जर अजित दादा असते तर आम्हाला शेतकऱ्याला न्याय लवकर मिळाला. परंतु आमच्या दुर्दैवानं अजित दादा शेतकऱ्याचा नेता परमेश्वरानं घेऊन गेले, याचं आम्हाला दुःख वाटतंय. परंतु एकनाथ शिंदे साहेब असो, अधिवेशन चालू आहे, उद्याच्या उद्या मुख्यमंत्र्यांनी कारखान्याला बैठक लावावी. सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखानदारांनी शेतकऱ्याची बिलं अदा करावी. नाहीतर उद्या अधिवेशनाच्या ठिकाणी जाऊन मी आत्मदहन करणार. आत्मदहन केल्यावर सर्व सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदाराच्या चेअरमनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ही माझी सर्व सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला माझी हात जोडून विनंती आहे. मी मेलो तर 72, पण तुमची बिलं मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. उद्या मी आत्मदहन करणार म्हणजे करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.